नमस्कार. Good evening. So welcome everybody. आणि आज आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी एव्हरी फ्रायडे जसं आम्ही स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ना इथे आपल्या सगळ्यांसोबत गप्पा मारायला आणतो, तसंच आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी अशी एक पर्सनॅलिटी आलेली आहे की जे इंटरनॅशनल खो खो मध्ये व्हाईस कॅप्टन राहिलेले आहेत आणि त्यांनी रेप्रेझेंटेशन केलेलं आहे. सो मॅक्सज्ञान स्पोर्ट्स गुरुकुल ह्या फेसबुक ग्रुपवरती आपल्या ज्या अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ह्या आपल्या सिरीज मध्ये मी वैशाली भिडे बर्वे आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आमच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऍडव्होकेट रुपाली ठाकूर मॅडम काही कारणास्तव उपस्थित राहू शकलेल्या नाहीयेत. सो शी इज इन सम इमर्जन्सी, त्याच्यामुळे आज ती इथे अवेलेबल नाहीये. बट आज आपण छान गप्पा मारणार आहोत अशा एका पर्सनॅलिटी सोबत. पण त्याआधी मॅक्सज्ञान ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड चं जे मिशन आहे की टू डेव्हलप स्पोर्ट्समनशिप माइंडसेट अमंगस्ट युथ अँड टू क्रिएट हेल्दी वेल्दी ग्लोब, तर यामध्ये आपण वेगवेगळ्या आतापर्यंत स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज आपल्याकडे आलेल्या आहेत. वेगवेगळ्या स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजनी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना, पालकांना, स्टुडंट्सना छान मार्गदर्शन इथे केलेलं आहे. आणि आज अजून एक असेच छानशी पर्सनॅलिटी आपण घेऊन आलेलो आहे ज्यांच्या सोबत आज आपण इथे गप्पा मारणार आहोत. आणि मॅक्सज्ञानचं जे विजन आहे त्यामध्ये आपण त्यांचाही हातभार इथे आम्हाला लाभणार आहे. सो आपण त्यांच्याकडनं ऐकूया, आज छान गप्पा मारूया. सो लेट्स वेलकम श्री आनंद पवारजी. So Anandji, welcome to on the platform of Unseen Sports Personalities, मॅक्सज्ञान स्पोर्ट्स गुरुकुल फेसबुक ग्रुप वरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आतापर्यंत भरपूर काही कामगिरी केली. मला असं ते तुमचा जो मागचा जो बॅकग्राऊंड आहे दॅट शोज the passion for the game and the achievements, the accolades, the awards जे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही पटकावलेले आहेत, मिळवलेले आहेत. and this is sheer out of passion, hard work, perseverance आणि ती कन्सिस्टन्सी त्या पर्टिक्युलर स्पोर्ट्ससाठी, त्या पर्टिक्युलर खो खो या गेमसाठी. सो तुमचं खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू व्हेरी मच फॉर एक्सेप्टिंग अवर रिक्वेस्ट आणि आज आमच्यासोबत इथे गप्पा मारायला येण्याबद्दल मी तुमचे खरंच खूप आभार मानते ऑन बिहाफ ऑफ मॅक्सज्ञान ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद आपले. या सो सर, मागचे रिवॉर्ड्स अवॉर्ड्स तुमचे खूप काही गोष्टी सांगून जातात, तर तुमच्याबद्दल आम्हाला एक पटकन जाणून घ्यायला आवडेल की खो खो ह्या खेळाकडे तुम्ही मुळात वळायचं का ठरवलं? म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी हे गेम्स तर आहेतच, पण आजही तुम्ही खो खोला धरून आहात आणि आजही तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काही छान खूप सुंदर असं काम करताय. तर व्हॉट मेड यू गो टू दॅट गेम? मॅडम, खरं खो खोला धरून चालायचं कारण म्हणजे लहानपणी माझं बालपण जे आहे ते मराठवाड्यात गेलं आणि मराठवाड्यात माझे वडील स्टेट बँकेत असल्यामुळे त्यांच्या एक 3-3 वर्षात कुठेतरी बदल्या व्हायच्या आणि ज्या त्या शाळेत मराठवाड्यात जो खेळ शिकवला जायचा तो आम्हाला आत्मसात करावा लागायचा. त्यावेळेस मराठवाड्यातल्या बऱ्याच शाळांमध्ये ग्रामीण भागात म्हणजे परभणीला काही वर्ष होतो, त्याच्यानंतर जवळा बाजार, गंगाखेड अशा बऱ्यापैकी 12 ते 15 वर्ष बालपण माझं मराठवाड्यात गेले. आता मराठवाड्यात बऱ्यापैकी खो खोचं एक बेसिक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी व्हायचा. म्हणून एक खो खोची आवड त्यावेळेसपासून थोडी निर्माण झाली आणि त्यानंतर जवळपास 8वी-9वीला 8वीच्या असताना मी धुळ्यात माझ्या वडिलांची बदली इकडं गावाकडे झाली. धुळ्यात आलो. धुळ्यात आमचा एक स्विमिंग क्लब म्हणून छत्रपती शिवाजी संघ म्हणून माझ्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावरती एक छानसं सुंदर असं क्रीडांगण आहे, ज्याचं नावलौकिक आज खो खोला म्हणजे धुळ्याला खो खोची पंढरी असं म्हटलं जातं.
त्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त नॅशनल्स आणि ऑल इंडिया जे आहे ते धुळ्यात आतापर्यंत इतिहासामध्ये झालेले आहे. क्या म्हणून बात आहे. म्हणून वातावरण आधीपासून खो खो धुळ्यामध्ये होतं. आणि माझा जो आधी जो बेस तयार झाला होता त्याला कुठेतरी पुश ह्या माझ्या क्रीडांगणाने त्या ठिकाणी दिला. आणि करिअरला माझ्या आकार आणायचं काम माझ्या क्रीडांगणी छत्रपती शिवाजी संघ आहे त्याने त्या ठिकाणी दिले मॅडम. वाव, दॅट्स ग्रेट, वंडरफुल. सो साधारण कितव्या वर्षापासून तुम्ही खो खो खेळायला लागलात? तर मी 12व्या-13व्या वर्षापासून मी खो खो खेळायला लागलो. म्हणजे लहान ज्यावेळेस मी कंटिन्युअसली, हा, म्हणजे 12-13 वर्षापासूनच. 12-13 वर्ष. आणि काय फरक पडला, म्हणजे एवढ्या लहान वयाच्या खेळा सुरू केल्यानंतर तुमच्या स्वतःच्या अपब्रिंगिंग मध्ये काय, कशा पद्धतीने फरक पडलाय? निश्चित आमचा खो खो खेळ जो आहे तो निर्णय क्षमता जी क्षणात आम्हाला घ्यावी लागते. त्याच्याबद्दल एक म्हणजे क्षणात आम्हाला कुणाला खो द्यायचा आहे, द्यायचं की नाही, सरळ उठायचं का, कट मारायचं, शॉट मारायचा आहे, किंवा आपल्याला पळताना आपल्याला कोणी आउट करणार असेल तर आपण कुठं गेलं म्हणजे आउट होणार नाही आहोत, कसं वाचणार आहोत, याचा क्षणोक्षणी विचार करणारा खेळ जो आहे तो आमचा खेळ असतो त्या ठिकाणी. म्हणून खेळाने आम्हाला प्रत्येक वेळेस विचार करायला, सकारात्मक विचार करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी भाग पाडलं. ग्रेट. पण मग त्याचं आता लाईफशी रिलेट करताना कसं काय रिलेट करता तुम्ही? ते जे शिकवण आहे जी जी लहानपणी प्रॅक्टिकली अनुभवलीत, ते रिलेट कसं करता तुम्ही आता? मॅडम त्याचा माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मला खूप म्हणजे फायदा झालेला आहे. कारण निर्णय घ्यायची क्षमता आणि डावपेच समजणे हे जे खेळामुळे किंवा खो खो खेळामध्ये कळलं. जरी डावपेच खेळता येत नसतील आम्हाला खेळाडूंना, तरी डावपेच समजता म्हणून कुठेतरी मोठं नुकसान व्हायच्या आधी कुठेतरी सांभाळला जातो, एवढं निश्चित. खो खो खेळामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रमाणात कळल्या मॅडम आम्हाला. ग्रेट, वंडरफुल. सो तुम्ही कंटिन्युअसली खेळत राहिलात खो खो, आणि तुम्ही देन म्हणजे पुढची जी वाटचाल तुम्ही जी केली, तर तुम्ही आता नंतर मग तुम्ही ओव्हर इव्हेंच्युअली इंटरनॅशनली सुद्धा रेप्रेझेंटेशन केलं. सो इंटरनॅशनली रेप्रेझेंटेशन करण्याच्या त्या प्रवासापर्यंत म्हणजे काय कशा पद्धतीने तुमचे, अर्थात इट वॉज नॉट अ स्मूथ जर्नी डेफिनेटली. सो काही इतकं सोपं नव्हतं की ते इंटरनॅशनली एक व्हाईस कॅप्टन म्हणून खो खो या गेमला रिप्रेझेंट करणं भारतासाठी. आणि अर्थातच तो जो प्रवास आहे तो आम्हाला थोडक्यात जरा सांगा ना, म्हणजे खेळात आल्यापासून ते इंटरनॅशनल रेप्रेझेंटेशन पर्यंतचा. निश्चित खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे मॅडम तो माझा. धुळ्यात ज्यावेळेस मी खो खो खेळायला सुरुवात केली तर बऱ्यापैकी प्रत्येक स्पोर्ट्समध्ये असं म्हटलं जातं की आपल्याला स्पोर्ट्समध्ये कोणी गॉडफादर असेल तर त्याला पटकन त्या ठिकाणी लिफ्ट मिळते किंवा आपल्या कलागुणांना पटकन बॉल मिळतो. तर त्या बाबतीत थोडे कमनशिबी आम्ही सुरुवातीला होतो. 14 वर्ष 18 वर्षापर्यंत आम्ही म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्ष आम्ही मेहनत करतो. परफॉर्मन्स चांगला असताना पण कुठेतरी माझी शिंक कळत नव्हतं की आमचं नॅशनल सिलेक्शन त्या ठिकाणी होत नव्हतं. पण 1992 साली मला आठवतं की सिनियर टुर्नामेंट आम्ही अक्कलकोट या ठिकाणी, सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट या ठिकाणी सिनियर टुर्नामेंट खेळलेलो होतो. त्या ठिकाणी मुंबईचेच आपले एक कोरे सर म्हणून त्या ठिकाणी होते, सरस्वती क्रीडा मंडळाचे कोरे सर म्हणून त्या ठिकाणी होते. त्यावेळेस आमची जी 12 खेळाडूची टीम होती खो खोची, त्यात मी सगळ्यात छोटा आणि बारका खेळाडू त्या ठिकाणी होतो. कारण माझ्यापेक्षा सगळे सिनियर दिग्गज माझ्या जिल्ह्यातले त्या ठिकाणी होते. त्यांच्याबरोबर मला एक खेळणं म्हणजे मला माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी होती. त्यांच्याबरोबर खेळणं, आमच्या सिनियरचे आम्ही ज्यांना आयडॉल समजतो त्यांच्याकडे बघून आम्ही शिकलोय. त्यांच्याकडे बघून त्यांच्या टीम मध्ये खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये आम्हाला. ते खेळत असताना त्या टुर्नामेंटला माझा परफॉर्मन्स एकदम बेस्ट झाला, आउट ऑफ झाला. तर जनरली सिलेक्शन करताना सिनियर लोकांचा आधी विचार केला, नंतर अपकमिंग जे असतात त्यांचा विचार केला जातो. पण जे कोरे सर होते ते ठाम होतं की मला हा जो बारका मुलगा आहे हा माझ्या टीम मध्ये, मी ते कोच होते आमचे पुढे महाराष्ट्राला सिलेक्टर होते, की मला हा जो बारका मुलगा आहे हा माझ्या पुढे टीम मध्ये त्या ठिकाणी हवा. आणि हा हवाच मला असं त्यावेळेस त्यांनी जाणीवपूर्वक सगळ्या लोकांना तिथे सांगितलं. आणि त्यांच्या हट्टाखातर मला किंवा त्यांच्या त्या खेळाच्या प्रेमाखातर मला 1992 साली पहिल्यांदा फेडरेशन चषक सिनियर नॅशनल डायरेक्ट त्या ठिकाणी मला खेळायला मिळालं मॅडम त्यावेळेस.
आणि ते खेळत असताना मग मला मी सगळ्यात बारका असल्यामुळे मला दिग्गज खेळाडूंच्या बरोबर खेळायचा तो एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी मिळाला. आणि त्या पहिल्या टुर्नामेंटला महाराष्ट्रच्या बरोबर बँक स्पोर्ट्स बोर्ड बँकेचे जेवढे म्हणजे जे दिग्गज खेळाडू होते ते बँकेकडनं खेळायचे सगळे, त्यांच्या विरुद्ध खेळण्याचा जो अनुभव मला मिळाला तो माइंड ब्लोईंग होता. त्यांच्या अनुभवाच्या मुळे नंतर नेक्स्ट टुर्नामेंट जी आमची नॅशनल गेम्स पुणे येथे जी बालेवाडीला आपण ज्या वर्षी स्टेडियम सुरू झालं, बालेवाडीचं ओपनिंग झालं नॅशनल गेम, त्याची निवड चाचणी झाली. त्या निवड चाचणीमध्ये सुद्धा माझं सिलेक्शन त्या ठिकाणी नॅशनल गेम्सच्या साठी झालं. नॅशनल गेमचं त्यावेळेस मॅडम खो खोवर बऱ्यापैकी पुणे आणि मुंबई ह्या दोन मोठ्या शहरांचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं. आणि आम्ही त्यानंतर मग आम्ही असायचो त्यानंतर त्यांना फाईट द्यायला आम्ही धुळे, सोलापूर किंवा मुंबई उपनगर वगैरे हे 3-4 जिल्हे त्यानंतर आम्ही असायचो त्या ठिकाणी. पण सर्व वर्चस्व जे आहे मॅडम त्यावेळेस ते पुणे आणि मुंबईचं त्या ठिकाणी, म्हणजे टीम पण महाराष्ट्राची कधी असली तर जवळपास 10 ते म्हणजे 12 पैकी 9 ते 10 जण हे पुणे मुंबईचे असायचे आणि इतर एखादा एक्स्ट्रा कोणतरी असेल चांगला खेळणार तो एखादा इतर टीमचा असायचा. म्हणजे पुणे मुंबईचे मिळून पूर्ण 10-9 असायचे आणि इन टीम खेळणारे फक्त 9 लोक असायचे त्या ठिकाणी. तर हा दुसरा नॅशनल गेमचा अनुभव होता, तो पण माझ्यासाठी खूप मोठा होता. 1993 साली ज्यावेळेस भूकंप आला होता महाराष्ट्रात, किल्लारीचा भूकंप झाला होता, तोपर्यंत आमचा कॅम्प त्या ठिकाणी चालला. 1 महिना जवळपास आमचा पुण्याच्या रमणबाग या ठिकाणी कॅम्प चालला. आणि त्यावेळेस महाराष्ट्रातले जे दिग्गज खेळाडू ज्यांना आम्ही लांबूनच बघायचो त्यांच्याबरोबर 1 महिना मला त्या ठिकाणी शेअरिंग करायला मिळालं, खेळायला मिळालं, त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव घ्यायला मिळाले. म्हणून मग माझ्या आणि मी चिकाटीचा होतो, मला काही शिकण्याची मला प्रत्येक ठिकाणी आवड होती की नाही. आपण जायचं नुसतं कपडे सांभाळणे यायचं, आपण काही हे करायला नाही, मला काही यायला पाहिजे, मला काही कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे त्या ठिकाणी, असं मला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी वाटायचं. त्यांच्याकडनं मी शिकत गेलो. तर त्यांचा पण आत्मविश्वास मला मिळाला. आणि ज्यावेळेस नॅशनल गेम्स 94 आमच्या याच्यामुळे पोस्टपोन झाले नॅशनल गेम्स आमच्या किल्ल्याच्या भूकंपामुळे, पण परत ज्यावेळेस 94 साली नॅशनल गेम्स झाल्या आणि त्या नॅशनल गेम्सच्या वेळेस पण टीम आमची अशी होती की पुणे मुंबई मिळून 10 जण होते. मी 11वा धुळ्याचा होतो आणि 12वा एक लातूरचा खेळाडू होता. अशी टीम होती. म्हणून आम्हाला तर म्हणजे बऱ्यापैकी काय होतं, पुणे मुंबईचे खेळाडू 9 मध्ये खेळणार असं फिक्स त्यावेळेस असायचं. त्यावेळेस आम्हाला चान्स खूप कमी मिळायचा. पण माझे जे कोच होते ते पुण्याचे होते आणि जे माझे कर्मधार होते ते पण पुण्याचे होते, नरेंद्र शाह म्हणून आणि सुरेश दिनकर म्हणून. त्यांचा भयंकर माझ्यावर विश्वास होता. तर मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की नॅशनल गेम्स त्यावेळेस 1994 साली दूरदर्शनला लाईव्ह मॅच होती आणि मला माझ्या खांद्यावर हात टाकून माझ्या कोचने आणि माझ्या कॅप्टनने मला सांगितलं की आनंद तुला पहिल्या 3 मध्ये पळायचे, फर्स्ट बॅचला पळायचे. पहिल्या 3 मध्ये पळणं म्हणजे खूप जबाबदारीची गोष्ट असते आणि ती खूप रिस्की गोष्ट असते, कारण पहिल्या 3 जे ते कधी लवकर आउट झाले तर पुढे टीमचं परफॉर्मन्स हे होत असतो. म्हणजे टीम मध्ये खेळवणं ही मोठी गोष्ट फायनल मॅचला, पण पहिल्या टीम मध्ये खेळवणं ते अजून जास्त म्हणजे माझ्यासाठी चॅलेंजिंग त्या ठिकाणी त्यांनी मला दिलं होतं. मी थोडंसं घाबरलो, म्हटलं मी त्या आमच्या कॅप्टन नरवो म्हटलं मला एवढा अनुभव नाही, मला माहिती तू खेळतो मग त्या ठिकाणी. म्हणजे पुण्याचे त्यांचे 2 खेळाडू त्यांनी त्या ठिकाणी थोडं सबस्टिट्यूट ठेवले आणि मला त्या ठिकाणी मॅच जिंकवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस आमची आता 9 मिनिटाची मॅच होती, त्यावेळेस आमची 7 मिनिटाची मॅच होती. तर त्यांनी मला पहिल्या 3 मध्ये त्या ठिकाणी पळवलं आणि पहिल्या 3 मध्ये पळवल्यानंतर मी 1.5 मिनिटं पहिला त्या ठिकाणी 1.5 मिनिटं खूप मोठा असतो खो खो मध्ये आणि सेकंड इनिंगला 2.25 मिनिटं नॉट आउट असा परफॉर्मन्स दिला आणि गोल्ड मेडल मध्ये माझा त्या ठिकाणी एक सहभाग त्या ठिकाणी नोंदवला गेला. मग ती खूप मला अभिमानाची गोष्ट. त्याच्यानंतर मागे वळून बघितली मॅडम मी कधी. सर म्हणजे तुम्ही आता जे इतकं सहजतेने ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या म्हणजे आम्ही ज्या गोष्टी मुलांना सांगत असतो म्हणजे खूप बारकावे आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे चिकाटी, दुसरं म्हणजे की दिग्गज खेळाडूंबरोबर आपल्याला खेळायला मिळणं आणि त्याच्यानंतर ती माइंडसेट आपली टेम्परामेंट आपलं जो लेवल ऑफ अंडरस्टँडिंग जी आपल्याकडे अपेक्षित असते ती. त्याच्यानंतर तुम्ही 1.5 मिनिटं कंटिन्युअसली धावलात म्हणजे टाइम मॅनेजमेंट आलं तिथे. आणि नुसतं खो खोमुळे एक डिसिजन मेकिंग, क्विक डिसिजन मेकिंग फक्त नसून तर या गोष्टी आपसूक स्पोर्ट्स आपल्याला शिकवत असतं. आणि आम्ही जेव्हा लोकांना जेव्हा सांगतो किंवा पालकांशी शेअर करतो किंवा आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलांबरोबर शेअर करतो की स्पोर्ट्समनशिप माइंडसेट कशी असायला हवी किंवा काय महत्वाच्या गोष्टी आहेत, हे स्पोर्ट्स तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा खेळाल आणि अनुभवाल
तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे. तुम्ही सहजपणे सांगून गेलात सर की माझ्याकडे चिकाटी होती, मग मी ते केलं आणि माझ्या सरांनी माझ्यावर विश्वास टाकला. तो सरांना विश्वास आला कुठनं? सर दीज आर द थिंग्स की हे अंडरलाईंग आहे, म्हणजे हे कुठेतरी बाहेर येत नाही. दीज आर हिडन. आणि हे जे हिडन स्किल्स आहेत, या स्किल्स महत्वाच्या आहेत आणि मुलांना या रिअलायझेशन होणं योग्य वेळीच हे महत्वाचं आहे. की त्यावेळेस जर तुमच्या सरांनी तुम्हाला विश्वास जो टाकला तो टाकला नसता तर कॉन्फिडंट लेवल आपली काय असती त्या मुलांची. खरं खरं बरोबर मॅडम. त्याचबरोबर चिकाटी तुमची. सो यू ऑल्सो हॅड दॅट हार्ड वर्क थॉट प्रोसेस. तिकडे ते आलं टाइम मॅनेजमेंट की मला ते घेऊन जायचंय. सो फोकस आला तिकडे तुमचा सर, कॉन्सन्ट्रेशन आलं. स्पोर्ट्स आपल्याला ऑटोमॅटिकली इतक्या लाईफ स्किल्स शिकवून जातं की आपण त्या इमॅजिनही करू शकत नाही सर. सो आणि तुम्ही खूप सहजतेने सांगितलं, पण या गोष्टी मला सगळ्या रिअलाइज होत होत्या जेव्हा आपण तुम्ही शेअर करत होता, तेव्हा मला एक 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 लाईफ स्किल दिसत होती तिथे की काय महत्वाचं आहे आणि काय गरजेचं आहे. आणि नुसतंच एक स्पोर्ट्सकडे आपण अशा दृष्टीने बघणं गरजेचं नाहीये की मी काहीतरी स्पोर्ट्स पर्सन बनेन किंवा कोचिंगच करेन किंवा काहीतरी अकॅडमीज उघडेन. बट इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की प्रत्येक माणसाने ह्युमन बिईंगनी आज फिजिकली फिट राहण्यासाठी सुद्धा एखादा स्पोर्ट खेळावा. आणि आम्ही मॅक्सज्ञान नेहमीच ह्या गोष्टी शेअर करत असतं पालकांसोबत, मुलांसोबत, मंडळी, सगळ्या मोठ्या लोकांसोबत सुद्धा की हे करा. That is going to really help your thought process, help you as an individual. So again, बरेचसे सर तुम्ही इतका प्रवास गाठलेला आहे आतापर्यंत, इतका प्रवास तुम्ही करून आलेला त्या खेळामधला स्पेसिफिकली की वेगवेगळ्या स्तरांवरती तुम्हाला नावाजण्यात आलेलं आहे, पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. तर त्याच्यानंतर अर्थातच तुम्ही एक शिक्षक म्हणून विचार केला. सो इंटरनॅशनली वेन यू रेप्रेझेंटेड, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं एक क्षेत्र निवडलं. सो शैक्षणिक क्षेत्रामध्ये जावं असं मुळात का वाटलं, म्हणजे स्पोर्ट्स मधून शिक्षणाकडे यावं असं का वाटलं? खूप छान प्रश्न विचारला मॅडम आपण. मला जे काही सगळे बघतायत फेसबुकला त्यांना मला ही गोष्ट खूप शेअर करावीशी वाटते की मला नेहमी असं वाटायचं की माझ्याकडे जे आहे ते मला कोणाला देता यावं. ही माझी नेहमी पहिल्यापासून भावना होती. मला जे काही येतं आणि स्पोर्ट्स कडे बघताना तर मी जे काही यंग आहे त्यांना मी थोडं आवाहन करेल की आपण स्पोर्ट्स करण्याबरोबर आपलं एज्युकेशन पण दुर्लक्षित होऊ देऊ नका. कारण शिक्षण आणि स्पोर्ट्स दोघं तुम्ही कराल तर तुमचं 100% लाईफ त्या ठिकाणी होणार आहे. कारण आमचं चुकलं काय त्या ठिकाणी, आमचं चुकलं काय मॅडम, ज्यावेळेस आम्ही स्पोर्ट्सकडे होतो तर एज्युकेशनकडे खूप दुर्लक्ष त्या काळामध्ये झालं. एक तर पहिलाच बेस आमचा थोडासा चुकला होता, कारण वडिलांच्या 2-2, 3-3 वर्ष बदल्या व्हायच्या म्हणून आमचं शिक्षण त्या काळामध्ये होत नव्हतं. पण त्यानंतर सुद्धा आम्ही सिरियसली एज्युकेशनकडे बघितलं नाही. कारण आज आपल्याशी शेअर केल्याप्रमाणे मी आज PhD आत्ता करतोय. माझं MPed आधीच झालेलं होतं. मी सिनियर कॉलेजला त्यावेळेस सुद्धा मी त्या ठिकाणी सिनियर कॉलेजच्या जॉबसाठी त्या ठिकाणी होऊ शकलो असतो. पण माझं पॅशन होतं की मला सिनियर कॉलेजला गेल्यानंतर तिथे ऍक्च्युअल ग्राउंडमध्ये मला शिकवता येणार नाही जेवढं मला हायस्कूलमध्ये किंवा खालच्या लेवलच्या मुलांना त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये राहून मला त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर राहून मला माझं मुलांची शेअरिंग करता येईल, माझा अनुभव शेअरिंग करता येईल. करेक्ट. हो, म्हणून मी ते माझं फील्ड असं निवडलं की मला हायस्कूल लेवलच त्या ठिकाणी हे करायचं. पण आता ते करत असताना मी माझं एज्युकेशन थांबवलं नाही. आता माझं PhD आता लास्ट स्टेजला आहे, ते कम्प्लीट होतोय, ते पण कोणत्या थांबवलं. विषयात PhD करताय सर? खो मध्येच करतोय मॅडम PhD परत. क्या बात आहे सर, क्या बात आहे. खो मध्येच PhD करताय. दॅट इज द रिअल पॅशन सर. म्हणजे खूप मस्त. हे खरं पॅशन आहे की ज्या विषयामध्ये आपण खेळलो आहोत त्याच विषयामध्ये खो मध्ये PhD करावं असं परत हा प्रश्न पण आहे की तिकडेच का, म्हणजे असं काय आहे त्या खेळामध्ये की जे तुम्हाला वाटलं की येस मला याच विषयात PhD करायचं? त्याचं कारण असं मॅडम की मी ज्या ठिकाणी काम करतो, मी ग्रामीण भागात, माझा धुळे जिल्हा तसा तो आदिवासी भागाकडे आला. कारण मी ज्या धुळ्यापासून 35 किलोमीटर अंतरावरती नरडाणा म्हणून गाव, त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतो त्या ठिकाणी. तर ग्रामीण भागात भयंकर पोटेन्शियल लपलेलं आहे, ग्रामीण भागात भयंकर स्किल लपलेलं आहे. पण त्याला बाहेर आणणं आणि त्याला कुठेतरी प्रभावामध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते शोधण्यासाठी मी खो आणि ग्रामीण भागातल्या खो-खोवरती मी त्या ठिकाणी मी माझं
जो विषय निवडला आहे त्या विषयावरती माझं संशोधन त्या ठिकाणी सुरू आहे. कशा प्रकारे आपण अजून डेव्हलप करता येईल आपल्या खेळाला, अजून समृद्ध कसं करता येईल. कारण माझ्या खेळामुळे मी माझ्या खेळाचं देणं लागतो. तर माझ्या खेळामुळे मी आज आपल्या समोर लाईव्ह येऊ शकलो. आपलं मी कुठेतरी 2-3 पुरस्कार जे मिळाले किंवा लोक खूप थोडेफार प्रमाणात येतील किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो काही मित्र परिवार झाला तो खेळामुळेच झालाय. मी खेळाचं काही देणं लागतो ही सतत मरेपर्यंतची भावना माझ्यामध्ये असणार आहे. पण क्या त्या बात. भावनेला हे ठेवून मी असं मला असं वाटतं की आपण कुठेतरी सतत देत राहावं. जेवढं आपल्याला निसर्ग साथ देईल तो पण आपण देत राहावं असं मला वाटतं. सुपर्ब सुपर्ब. सो सर, सांगायला आवडेल आपल्या हे जे सेशन आहे आपलं, तिकडे बरीच मंडळी आज आपलं सेशन वॉच करतायत. तिकडे सुप्रिया यादव जी आहेत, रुपाली ठाकूर मॅडम इथे आज आपलं सेशन वॉच करतायत, कारण त्या पर्सनली आज ट्रॅव्हल करतायत काही कामास्तव अर्जंटली. त्यामुळे पण त्या इथून वॉच करतायत FB लाईव्ह वर. तसंच सुनील शिंदेजी आहेत, त्याच्यानंतर मंदार बर्वे आहेत, निखिल मोरे आहेत, आणि सगळ्यांनी खूप तुम्हाला अभिनंदन दिलेलं आहे. प्रवीण महाजनजी आहेत की तुमचे धुळेकर आहेत ते. क्लासमेट येस येस येस, खूप छान. त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलंय की तुमचा खूप अभिमान वाटतो त्यांना. आणि परत तिथे सुरेशजी आहेत, त्यांनाही तुमच्याबद्दल खूप कौतुक वाटतंय. परत जितेंद्रजी आहेत, ते म्हणतात आनंद, वी आर प्राऊड ऑफ यू बीइंग अ पार्ट ऑफ इंडियन स्पोर्ट्स हिस्ट्री. खूप छान सर तुमचं काम आहे हे, आणि व्हेरी नाईस. सो इवन अनिता गोस्वामी आहेत, त्या सुद्धा इथे तुम्हाला आपलं हे सेशन अटेंड करतायत, वॉच करतायत. सो सर, मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायला आवडेल की ह्या क्षेत्रामधलं तुमचं जे डेडिकेशन आहे आतापर्यंतच, सो त्या डेडिकेशनला धरून तुम्ही अनेक म्हणजे तुम्ही नंतर कोचिंग मध्येही आलात, म्हणजे तुम्ही स्वतः तर खेळलातच, म्हणजे ऍट डिफरंट लेवल, ऍट इंटरनॅशनल लेवल. सो इंटरनॅशनल लेवलमध्ये खेळत असताना तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करून स्पोर्ट्सला तुमचं शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही कम्प्लीट केलं तुमचं एज्युकेशन, आणि त्यानंतर तुम्ही अनेक स्पोर्ट्स पर्सन्स घडवलेत. सो त्याबद्दल काय सांगाल? आणि तुमचे स्पोर्ट्स म्हणजे तुमची जी मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, ते वेगवेगळ्या स्तरांवरती त्यांनी आज पारितोषिक पटकावलेली आहेत, आणि दे आर, आय थिंक, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा, अशा पद्धतीने मला वाटतं ते मार्गक्रमण करतायत. सो त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी ज्या ग्रामीण भागात काम करतो, नरडाळा म्हणून जे माझं गाव आहे, तर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज ते जवळपास त्या ठिकाणी 42 मुलं आज नॅशनल मेडलिस्ट मुलं त्या ठिकाणी तयार केली मॅडम त्या क्या ठिकाणी. बात आहे, क्या बात आहे, मस्त. आणि 2 वेगळा खेळ जो आहे डॉजबॉल म्हणून जो वेगळा खेळ आहे, त्या खेळामध्ये 2 इंटरनॅशनलला पण एक मुलगा आणि एक मुलगी त्या ठिकाणी खेळले. आणि हे करत असताना माझ्या ग्राउंडवर मी सगळ्यात जास्त महत्व दिलं ते शिस्तीला महत्व दिलं. शिस्त, थोडा खेळ कमी आला तरी चालेल किंवा थोडंसं हे बाकीच्या गोष्टी कमी असतात तरी चालेल, पण शिस्त खूप महत्वाची, मी असं त्यांना सांगितलं. त्या गोष्टीचा फायदा असा झाला की माझ्या ग्राउंडवरचा एकही मुलगा आज बेरोजगार नाहीये. जरी त्याला शासनाची नोकरी नसेल तरी तो आज पोटा पाण्याला कुठतरी स्वतःच्या जीवावर त्या ठिकाणी लागलाय. हे खूप मला त्या ठिकाणी आनंद होतो. ग्रेट. आणि प्रशिक्षणच्या बाबतीत आपण म्हटलं मॅडम, तर प्रशिक्षणाच्या बाबतीत मला प्रशिक्षण देताना एक वेगळा अनुभव असा आला की मला महाराष्ट्र खो खो असोसिएशनने माझं थोडंसं स्किल बघून मग 3 वेळेस मला त्यांचं खो खोचं प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमलं, आणि 3ही वेळेस मी महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळून दिले मॅडम 3ही वेळेस. आणि एक पर्सनल अनुभव आपल्याशी शेअर करतो मी सगळ्यांशी. मग हे सगळं बघून मला चंद्रपूरला बाबा आमटेंची संस्था आहे, महारोगी संस्था त्या ठिकाणी. तर महारोगी संस्थेने मला त्यांच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी 8 दिवसाच्या याच्यासाठी मला त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं. तर मी 8 दिवस महारोगी संस्थेच्या त्या ठिकाणी गेलो होतो, आणि तेथील लहान मुलं आणि कॉलेजच्या मुलांना मी त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं. 8च दिवस दिलं. कॉलेजच्या मुलांना एक काही बेसिक गोष्टी त्या ठिकाणी बदलायला सांगितल्या. तर त्या चंद्रपूरच्या त्या कॉलेजच्या मुलांचं त्या वर्षी इंटर कॉलेज त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये विनर त्या ठिकाणी विनरशिप काढली होती. तर ज्यावेळेस विकास आमटे, बाबा आमटेंचे चिरंजीव त्यांच्या सहीचं पत्र मला त्यांनी अभिनंदन आभाराचं त्या ठिकाणी दिलं. एक वेगळं प्राऊड फील झालं की आपण
आपल्या शाळेला तर देतोच आहे, आपण कुठेतरी देतोच आहे, पण कुठेतरी चंद्रपूर सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी महारोगी संस्थे तिथं जाऊन मला त्या ठिकाणच्या मुलांमध्ये राहून काहीतरी करायला मिळालं, एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी मला मिळाला मॅडम. सुपर सुपर, मस्त. सर डिसिप्लिनची गोष्ट काढली तेव्हा मला माझे क्रिकेटचे दिवस आठवले. कारण आम्ही सकाळी उठून, म्हणजे मी पण खूप लहान वयात क्रिकेट सुरू केलं. 13व्या वर्षाची असल्यापासून मी क्रिकेट खेळायला लागले. रुपाली मॅडम पण क्रिकेटर, एक्स क्रिकेटर आहेत. आणि आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा डिसिप्लिन म्हणजे आमच्या मॅडमचंही तेवढंच डिसिप्लिन असायचं. कोच म्हणजे खऱ्या अर्थाने गुरु कसा असावा, सो डिसिप्लिन आपल्याला तिकडनं शिकायला मिळतं. म्हणजे खऱ्या अर्थाने की जर वेळेत ह्याच्या ग्राउंडवर पोहोचला नाही तर नेट्समध्ये बॅटिंग मिळणार नाही. आणि क्रिकेटमध्ये बॅटिंग नाही मिळाली तर मग काय, मग तो दिवस गेला ना की वाया. बरोबर. तो त्याच्यामुळे आम्ही सकाळी 5:15ची गाडी पकडून आम्ही त्या डेडिकेशननी धावत धावत आपलं, मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल विरार लोकल, सो बापरे. विरार लोकलने आम्ही ते सकाळी धावत जायचो, पकडायचो ती गाडी आणि मग आम्ही तिकडे पोहोचून त्या एन्शुअर करायचो की 6:30च्या नेट्सला आम्ही ग्राउंडवरती हजर असायचो विथ ऑल दी वॉर्मअप एक्सरसाइजेस रेडी. सो डिसिप्लिन तेव्हापासून कायम आलं. आणि अर्थातच डिसिप्लिन असलं लाईफमध्ये तरच ते जर्नी सुद्धा आपलं एन्जॉयबल होतो. आणि इनिशियली थोडस आपल्याला स्ट्रेच करावं लागतं, बट जे अल्टिमेटली जो सक्सेस मिळणार असतो किंवा जे अचीव्ह आपण करतो ते इमेन्स सॅटिस्फॅक्शन देऊन जातं. सो ग्रेट. मला इथे तुम्हाला एक प्रश्न असून एक असा विचारायला आवडेल की हे सगळं करत असताना हे काय, इट्स नॉट अ केक वॉक, हे काय असं स्मूथ नाहीये. अनेक चॅलेंजेस सतत कंटिन्युअसली काही ना काही येत राहतात. आणि कोचिंग म्हणा किंवा खेळणं म्हणा किंवा मुलांना घेऊन जाणं म्हणा, कॉम्पिटिशन्सला नेणं, टुर्नामेंट्स खेळवणं आणि एवढे अचीवमेंट्स करणं, अवॉर्ड्स मिळणं, तर काय प्रकारच्या फॅसिलिटीज तुम्हाला उपलब्ध होतात आणि होतात का, मुळात पहिला प्रश्न, आणि कशा होतात आणि काही चॅलेंजेस तुम्ही फेस करता का? हो मॅडम, फॅसिलिटीज तशा ग्रामीण भागातली आमची शाळा असल्यामुळे तसं म्हणायला लागलं तर नगण्यच आहेत जे काही ते. एक आवड म्हणून आम्ही करतो, संस्था त्यांच्या परीने करायचा प्रयत्न करते, पण एवढ्या मोठ्या नॅशनल लेवलपर्यंत आणि स्टेट लेवलपर्यंत किती मुलांना ते बेनिफिट करणार किंवा ते किती सपोर्ट करणार त्या ठिकाणी. मग बऱ्यापैकी आता ह्या लेवलला मला थोडासा त्रास कमी होतो, सुरुवातीला थोडा जास्त झाला. कारण आता कसं झालंय की माझ्या गावावरची जी मुलं आहेत सिनियर, ते बऱ्यापैकी समजदार झाले. ते बऱ्यापैकी येणाऱ्या पिढीसाठी मी त्यांना एक हेच केलं, मी तुमच्याकडनं काही घेतलं का, मी नाही घेतलं, मी फ्री करतो सगळ्या काही गोष्टी, माझी आवड म्हणून करतो. तर तुम्ही, मी जसं माझं खो खोचं देणं लागतं म्हणून करतो ना, तर तसं तुम्ही तुमच्या ग्राउंडचं देणं लागतं म्हणून तुम्ही लहान मुलांसाठी तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी करा. त्यांना कुठेतरी जे काही गरिबाचे मुलं असतील, बरेचसे म्हणजे मला सांगायला म्हणजे हे वाटतं की अक्षरशः झोपडपट्टीची ते मुलं, जे टीम आहे माझी डॉजबॉल म्हणून खेळ, त्या डॉजबॉल मध्ये खेळ, झोपडपट्टीतले पूर्ण 12च्या 12 मुलं त्या तिथले होते बिचारे सगळे त्या ठिकाणी. त्यांना राहायचं पण त्या ठिकाणी हे नव्हतं, तर असे मुलं नॅशनल मेडलिस्ट त्या ठिकाणी झालेले आहेत सगळे. तर हे जे करत असताना सिनियर मुलं जे माझ्या ग्राउंडचे आहेत त्यांना त्या परिस्थितीची जाणीव आहे आणि ते बरोबर मला पूर्ण सपोर्टिव्ह त्या ठिकाणी असतात, म्हणून ते होऊन जातं तेवढ्या गोष्टी. आणि इतर चॅलेंजेस म्हटलं तर काम करायला निघाल्यानंतर तर प्रामाणिकपणे काम करायचं म्हटलं तर भरपूर अडचणी तुम्हाला खेदाने सांगावं वाटेल, आज फेसबुक लाईव्ह बोलू का नको असं झालं. पण मी आमच्या धुळे जिल्हा खो खो असो साधा एक 20-22-30 वर्षापासून साधा सदस्य पण नाही मॅडम त्या ठिकाणी. मला नॅशनल इंटरनॅशनल लेवलला सगळे त्या ठिकाणी बोलतात, माझं अनुभव शेअर करतात किंवा कोचिंग हे करतात. पण धुळे जिल्हा खो खो असो मला साधा सदस्य पण त्या ठिकाणी करत नाही, कारण की त्यांना असं एक अनामिक भीती त्या ठिकाणी असते की याचा खेळ चालतो त्या ठिकाणी. तर वाईट वाटत त्या ठिकाणी की एक स्पोर्ट्सकडे पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे आणि करणाऱ्याला करू दिलं पाहिजे, जो काही कोण करतो त्याला करू दिलं पाहिजे, त्याच्यातच जे आहे ते घेतलं पाहिजे असं कुठेतरी मला त्या ठिकाणी वाटतं. सर अजून एक प्रश्न मला इथे तुम्हाला विचारायला आवडेल की एक तयारी जेव्हा आपण म्हणतो, मुलांची जेव्हा तुम्ही तयारी करून घेता, तुम्ही एक शिक्षक म्हणून तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार किंवा क्रीडा पुरस्कार अनेक आतापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत. सो तुमची थॉट प्रोसेस बेसिकली कशी असते की एक एक राष्ट्रीय खेळ म्हणजे नॅशनल लेवल पासून इंटरनॅशनल पर्यंत
जर प्रवास एखाद्याला गाठायचा झाला तर त्याची मानसिकता कशी हवी किंवा त्याची तयारी कशी हवी, बेसिकली मेंटल प्रिपरेशन. फिजिकल तर तुम्हाला हवंच, कारण हार्डवर्क शिवाय तुम्हाला पर्याय नाही. बट त्याचबरोबर तुम्हाला एक मेंटल प्रिपरेशनची पण गरज लागते, स्टेबिलिटीची गरज लागते, बरेच त्याच्यात गोष्टी येतात. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? हो मॅडम, आर्थिक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे लागतंच, पण मानसिकदृष्ट्या खंबीर राहिल्याशिवाय कुठली गोष्ट शक्य नाहीये. म्हणजे तुम्ही ती तयारी तुम्ही कशी करून घेता मुलांकडनं, मेडल नॅशनल टू इंटरनॅशनल प्रवासासाठी? नॅशनल टू इंटरनॅशनल प्रवासासाठी मॅडम मुलांकडनं पहिलं म्हणजे आम्ही एक सेशन, आठवड्यातनं एक सेशन त्यांचं मेंटली फिटनेससाठी आम्ही योगाचं जे सेशन आहे आम्ही ते कंटिन्यूस त्यांच्याकडनं करून घेतो त्या ठिकाणी. कारण योगा एवढा बेनिफिटेड झाला आता प्रत्येक ठिकाणी. मेडिटेशन वगैरे म्हणजे ध्यान वगैरे करून घेतो त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर येणाऱ्या कुठल्याही चॅलेंज स्वीकारणं. आता आज पण माझी टीम जी माझ्या गावची टीम आज एका ठिकाणी स्पर्धा जळगाव जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी आज पार्टिसिपेट करून त्या ठिकाणी गेली. म्हणजे जेवढे जास्त टुर्नामेंट्स आपण खेळू, जेवढे जास्त अनुभव गाठीशी येईल, तेवढं आपोआप मेंटली प्रिपेअर्ड आमचा खेळाडू त्या ठिकाणी होतो. म्हणून मला असं वाटतं की मुलांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणी टुर्नामेंट खेळला पाहिजे, इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. कारण अनुभव सगळ्यात शिकवणार आहे. आता मी किती जरी सांगेल तर त्यात हे नसतं, पण मला जे काही अनुभव माझ्या गुरुनी सांगितले, त्यांचे अनुभव सांगितले, मी जेव्हा खेळलो त्यावेळेस मला अनुभव आले, मी स्वतः त्यावेळेस डेव्हलप झालं. म्हणून मुलांनाही कुठल्या मेंटली प्रिपेअर करायचं असेल, कुठे तयार करायचं असेल, तर मुलांनी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे स्वतः. आणि अनुभव घेतला का त्यात बरोबर त्यांना त्या ठिकाणी मार्ग निघतो. करेक्ट, करेक्ट. सो मला इथे पालकांना पण ही गोष्ट सांगायला आवडेल की म्हणजे मुलांनी कोणता खेळ खेळावा किंवा मुलांमधले जे खरे कोर पोटेन्शियल्स काय आहेत हे आयडेंटिफाय करणं ऍट अ व्हेरी यंग एज खूप गरजेचं आहे. की नुसतंच खेळ असं नाही, पण त्यांचे जे बेसिक स्ट्रेंथ्स आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. आणि हे जर आपण आयडेंटिफाय करू शकलो तरच आपण पुढच्या वाटचालीसाठी, म्हणजे इव्हन ती थॉट प्रोसेस, ती पर्सनॅलिटी मॅच करणं गरजेचं आहे त्या खेळाशी. सो खो खो नाही म्हणलं तरी आपण जर बघितलं तर इट्स अ टीम गेम. आणि टीम गेम साठी लागणारी जी माइंडसेट आहे, मेंटॅलिटी आहे, पर्सनॅलिटी ट्रेट आहे, ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे तुमचं डेव्हलपमेंट आहे, इम्प्रूव्हमेंट आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. सो सर, पालक जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा या खेळाकडे मुळात मुलांना जेव्हा घेऊन येतात तेव्हा पालकांचं कसं दृष्टिकोन असतो या खेळाकडे बघण्याचा? खूप छान प्रश्न विचारला मॅडम आपण. एक 5-6 वर्ष आधीपर्यंत आम्हाला खो खो साठी मुलं मिळणं किंवा पालक येणं फारसं अवघड आम्हाला नव्हतं. पण या 5-6 वर्षापासून, गेल्या 5-6 वर्ष, 2 वर्ष करोनाचा काळ सोडला तर त्याच्या आधीपासून काही वर्ष पालकांना पण पटकन काहीतरी हवंय असं वाटतं त्या ठिकाणी. कारण खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, ऍथलेटिक्स वगैरे हे जे काही खेळ आहेत हे मेहनतीचे खेळ. यांच्यात आपण बऱ्याच वेळा बऱ्याच टीम्स ज्या असतात त्यात आयुष्य जातं बऱ्याच शाळांचं, की ते तालुका पण जिंकत नसतात. स्टेट नॅशनल तर आमची गोष्ट असते त्या ठिकाणी. पण असे एवढी मेहनत करायची की एवढं थांबायची तयारी पालकांची पण आजच्या क्षणाला, आजच्या घडीला नाही, आणि मुलांची पण नाहीये. पटकन एखादा शॉर्ट खेळ घ्यायचा. आता आपण जर विचारलं त्या प्रश्नाला अनुसरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ऑलिम्पिकला जेवढे खेळ आहेत तेच आज शासन मान्य खेळ आज महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये आहेत. म्हणजे ऑलिम्पिकला आणि त्याच्या व्यतिरिक्त शासन मान्यता दिली त्यामुळे खो खो, कबड्डी आणि बुद्धिबळ हे जे आपले देशी खेळ आहेत, आणि मलखांब हे जे खेळ आहेत यांना शासनाने मान्यता दिली. कारण ह्या खेळामध्ये भयंकर स्किल आहे आणि भयंकर त्या ठिकाणी कष्ट लागतात ऑलिम्पिकच्या व्यतिरिक्त. पण त्या व्यतिरिक्त मॅडम आपल्याला सांगायला हरकत नाही, जवळपास 300 ते 400 खेळ आज महाराष्ट्रात खेळवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र काही खेळ करून 300-400 खेळ आज महाराष्ट्रात खेळवले जातात. मग पालकांना बऱ्यापैकी माहिती नसतं की हे खेळ मान्यता प्राप्त आहेत का नाही आहेत. तर बऱ्यापैकी पटकन आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला स्टेट खेळायला मिळतं. एक महिनाभरात कुठेतरी स्टेटचं प्रमाणपत्र मिळतं. एक 4-6 महिन्यात कुठेतरी नॅशनलचं प्रमाणपत्र मिळतं. कुठेतरी नेपाळला जाऊन येतात, एक इंटरनॅशनल त्या ठिकाणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे वर्षभरात इंटरनॅशनल खेळणं. आता मी वयाचे 20 वर्ष ज्यावेळेस ग्राउंडवर घातलो त्यावेळेस लास्ट इयरला मला इंटरनॅशनल त्या ठिकाणी खेळायला मिळालं. नॅशनल 8-10 वर्षानंतर मला नॅशनल बघायला मिळाले त्या ठिकाणी. पण हे जे काही खेळ आहेत आपले
त्या खेळामध्ये आयुष्य चाललं पण स्टेट पण बघायला मिळत नाही. पण पालकांचं आणि मुलांना असं वाटतं की आम्हाला कुठलं तरी खेळाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी पण ते खेळ व्हॅलिड आहेत का, त्या खेळांचं प्रमाणपत्र व्हॅलिड आहे का, बरं त्या खेळामध्ये आपल्या मुलाचं करिअर होईल का, बरं ते खेळ खेळून मुलाला आनंद वाटेल का. ठीक आहे, प्रत्येकाचं करिअर त्या ठिकाणी खेळामध्ये होत नसतं प्रत्येकाला, पण त्या खेळामध्ये आनंद तरी वाटला पाहिजे मुलांना. खेळताना आनंद जरी वाटला, फिटनेस जरी आला, माइंडसेट जरी झालं तरी भरपूर आहे. पण तसं होत नाही. तर त्यामुळे पालकांनी पण ह्या गोष्टीकडे थोडंसं सिरियसली बघितलं पाहिजे आणि हे जे कष्टाचे खेळ येऊ द्या मुलांना, येऊ द्या अनुभव. नाही नॅशनल लागला तरी चालेल, नाही मेडल मिळालं तरी चालेल, पण तो निश्चित एक चांगला नागरिक बनेल, निश्चित एक तो निरोगी आपलं भारताचे नागरिक मिळेल, एवढं निश्चित सांगू शकतो. नक्की नक्की सर, खूप छान तुम्ही विश्लेषण करून सांगितलं तिकडे. आणि इथे आमचाही तोच अनुभव असतो, जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करतो मुलांचं तेव्हा पालकांना विचारतो, तेव्हा पालकांमध्ये तेच असतं की अकॅडमिक्स मध्ये खूप छान आहे, मग हा फुटबॉल खेळतो, कराटे खेळतो, ड्रॉइंग करतो, गाणं गातो, क्रिकेट खेळतो, म्हणजे सगळ्या दगडांवरती पाय असतात सगळ्यांचे मुलांचे. आणि मग पण अपेक्षा हीच असते की मग अकॅडमिक म्हणजे अभ्यासामध्ये 90%, मग खेळामध्ये पण तेवढंच अव्वल आलं पाहिजे, मग परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये पण अव्वल पाहिजे. पण मग तेच होतं बऱ्याचदा अनेकदा. आणि सगळ्यांना म्हणजे ही म्हणजे भारताची शोकांतिका म्हणायला हरकत नाही आपण, कारण आम्ही नेहमी म्हणतो. आणि त्या दिवशी सुद्धा आमच्या प्लॅटफॉर्मवरती असे बरेचसे चांगले दिग्गज मंडळी इथे येऊन गेली, जेव्हा म्हणजे निलेश कुलकर्णी सर पण आले होते. त्यांचंही तेच म्हणणं होतं म्हणजे की 135 कोटी लोकसंख्या आपली, त्याच्यातनं फक्त 1% पॉप्युलेशन जे आहे ते आपल्या खेळाकडे खऱ्या अर्थाने वळलेलं आहे किंवा त्यांना माहिती आहे. आणि आपण म्हणजे मग आपण जेव्हा विचार करतो की ऑलिम्पिक चॅम्पियन्स घडवण्याचा जर आपण विचार केला भारताने, तर मग त्या फक्त 1% लोकांमधनं आपण चॅम्पियन घडवणार आहोत का? ते शक्यच होणार नाही आपल्याला. मग आपण अपेक्षा काय करणार? मग 4-5 ऑलिम्पिक मेडल्स इज नॉट सफिशियंट फॉर इंडिया, नो, वेन द पॉप्युलेशन इज सो ह्यूज, सो लार्ज. सो म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा तेच असतं की आम्ही पालकांना पहिले सांगतो की तेंडुलकर होणार नाही, अभ्यासाकडे पण तेवढं लक्ष दे. सगळे क्रिकेट खेळायला लागला म्हणजे प्रत्येक मुलगा तेंडुलकर होणार नाहीये. बरोबर, तो एकच व्यक्ती होऊ शकतो. बरोबर. आणि ते त्याप्रमाणे, कारण त्यांचं पोटेन्शियल तसं आहे, त्यांच्याकडची युएसपी तशी आहे, त्यांचं युनिकनेस आहे ते. आणि प्रत्येक मुलामध्ये त्याचं एक युनिक स्ट्रेंथ आहे. त्याला तुम्ही अनुसरून तुम्ही तिकडे तिकडे ते मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि हेच खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण त्यांना मार्गदर्शन करतो किंवा सांगत असतो. सो एक झालं पालक, पण या खेळाकडे म्हणजे अर्थात इथे इट इज कुठचाही खेळ राबवताना किंवा खेळवताना स्पॉन्सरर्स पण तितकेच लागतात. सो स्पॉन्सरर्स कडनं काही मदत असते का, किंवा त्यांच्याकडनं जेव्हा तुम्ही अशा त्यांचं काय बघणं असतं, कशा दृष्टिकोनातनं ते अशा खेळांच्या टुर्नामेंट्सना वगैरे प्रोत्साहन देतात, एनकरेजमेंट कशी असते बेसिकली? आता काही प्रमाणामध्ये थोडे स्पॉन्सर मिळायला लागलेत. लोकल टुर्नामेंट, डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट असेल किंवा काही टुर्नामेंट असतील त्याला मिळतात का, लोकल टुर्नामेंट तालुका जिल्हा वगैरे. पण मोठे टुर्नामेंट घेण्यासाठी स्पॉन्सर जेवढ्या म्हणजे क्रिकेटचा विषय आम्ही घेऊ शकत नाही, कारण क्रिकेट वेगळा आणि सगळे इतर खेळ वेगळे, स्पॉन्सर क्रिकेट असतात. तर हे जे आपले देशी खेळ आहेत यांच्याकडे स्पॉन्सर मिळणं खूप अवघड झालेलं मॅडम. स्पॉन्सर मी त्यांना ह्या माध्यमातून विनंती करेल की आपले देशी खेळ जिवंत ठेवायचे असतील किंवा ते पुढे वाढवायचे असेल तर कुठेतरी त्याच्याकडे वळलं पाहिजे की खेळाडूला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुठेतरी त्याला त्याचा डाएट काय आहे, कारण आज ग्रामीण भागात काय होतं, तर मी नॅशनल इंटरनॅशनल खेळलो म्हणून मला माहिती आहे की खेळाडूसाठी डाएट काय लागतो, कशा प्रकारे खावं लागतं की काय गोष्ट. मी जरी ग्रामीण भागात शिकवत असलो तरी मला माहिती म्हणून मी त्याप्रमाणे लक्ष देऊ शकतो. पण हे प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक क्रीडा शिक्षक हा खेळलेला नाहीये. म्हणून प्रत्येकाला तर असेच जे सामाजिक संस्था असेल की जे काही स्पॉन्सर त्यांनी थोडं इकडे वळलं तर आपला भारत देश आहे किंवा आपला इंडिया जो आहे तो कुठेतरी सक्षम होण्यासाठी निश्चित त्या ठिकाणी मदत होणार. तर स्पॉन्सर मिळणं खूप दुरापस्त आहे आमच्या खेळांसाठी. ऍब्सोल्युटली राईट सर. सो इकडे आज परत एकदा आपण बघू आपल्या
फेसबुक वरती बरीचशी मंडळी आहेत. सो मनोज भांबरे सर आहेत, म्हणतायत मित्र आनंद, आज आज तूने दिल खुश कर दिया, क्या बात है. तर तुमचे बरीचशी छान छान तुमचे फ्रेंड्स आहेत आणि ते तुमचं म्हणजे ही सगळी मंडळी, दिस इज युअर ट्रेजर सर. आणि मला असं वाटतं की हे सपोर्टर्स आहेत ना, हे आपले जे सपोर्टर्स आहेत ना, ते खरे आपलं स्ट्रेंथ आहे, की त्यांच्यामुळे आपल्याला आणखीन ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते की चांगलं चांगलं काम करत राहण्याची. म्हणजे आता संजय कुमार साहेब आहेत, ते म्हणतायत वी आर प्राऊड ऑफ यू, अर्थात तुमचे क्लासमेट असावेत. किंवा संजीव महाजन जी आज इकडे वॉच करतायत, महेश सावरीकर सर वॉच करतायत, निखिल मोरे जी आहेत ते सुद्धा तुमच्या पुरस्कारांविषयी स्पेशली त्यांनी मेन्शन केलेले आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार तुम्ही आज इथे क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक म्हणून आज तुम्हाला प्रदान करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर अनिता गोस्वामी मॅडमना पण खूप आवडतोय कार्यक्रम, खूप विकास सूर्यवंशी आहेत. बरं, या मंडळी, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की ग्रुपवरती टाका. तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर नक्की तुम्ही चॅट वरती टाकू शकता आपल्या फेसबुकच्या, म्हणजे आम्ही इथे आनंद सरांना लाईव्ह ते प्रश्न विचारू शकतो. मॅडम, मी आपल्या माध्यमातून जे काही फेसबुक लाईव्ह बघताय, मी सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण सांगितल्याप्रमाणे खरंच माझी ऊर्जा जी म्हणजे माझे मित्र असतील किंवा माझा परिवार असेल किंवा जे जे शाळेतले काही जेव्हाचे मित्र आहेत आज सगळे, भगवान माझे असतील किंवा आता जे काही सगळे लोक बघतात सगळे मित्र, हीच खरी ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेच्या जेव्हा आपण सांगितल्याप्रमाणे हे लोक मोटिवेट करतात, म्हणून कुठेतरी कधीतरी जीवनात नैराश्य येतं, कधीतरी असं वाटतं की बस आता बस करावं या गोष्टी. पण ही जी ऊर्जा आहे ही मिळत असल्यामुळे माणूस थांबू शकत नाही. खरं मनापासून सगळ्यांचे जे काही फेसबुकला आज बघताय की मनापासून सगळ्यांचे धन्यवाद हे करतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही खऱ्या अर्थाने एक डाऊन टू अर्थ, व्हेरी ग्राउंडेड शिक्षक गाईड आहात. आणि म्हणूनच इट्स युअर ऍटिट्यूड दॅट टॉक्स. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये क्वालिफिकेशन पेक्षा आपलं जी मानसिकता आहे तीच आपली उंची ठरवत असते बऱ्याचदा. सो तुम्ही खऱ्या अर्थाने खूप उंची गाठलेली आहे या क्षेत्रामध्ये, कारण एक मार्गदर्शक, एक शिक्षक, एक क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक खूप छान पद्धतीने तुम्ही आतापर्यंत गेलाय. नितीन पाटील पण आता ते वॉच करतायत इकडे. सो थँक्यू व्हेरी मच. सगळे इकडे मंडळी आज उपस्थित आहेत, खूप छान त्यांना ते सुद्धा एन्जॉय करतायत तुमचा हा सेशन. आणि अर्थातच तुम्हाला असं स्पेसिफिकली आता तुम्ही जेव्हा या खेळामध्ये पीएचडी करताय, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता खो खो या विषयामध्ये पीएचडी करताना, आता तुम्ही मगासपासून आपण ज्या काही गप्पा मारल्या त्याच्यामध्ये पालकांची मानसिकता किंवा इतरांची मानसिकता किंवा फॅसिलिटीजच्या दृष्टीने, सो खो खो या खेळामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली काही शेअर करायचं आहे का, की तुम्हाला काही सपोर्ट हवा आहे का, किंवा तुम्हाला काही कोणाकडनं काही मुलांना काही स्पेसिफिकली काही शेअर करायचं आहे का, सांगायचं आहे का, ते तुम्ही मांडू शकता इथे. मला पालकांची पण शेअर करायचं की आपण खो खो सारख्या खेळाकडे वळावं असं मी त्यांनाही सांगेल. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, मी शासनाला पण मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, कारण शासनाची आज स्पोर्ट्सकडे बघायचा थोडा दृष्टिकोन जो आहे तो अजून पॉझिटिव्ह झाला तर खूप त्या ठिकाणी मजा येऊन जाईल स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये. कारण आज ज्या शालेय याच्यामध्ये काम करताना डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सचे आम्ही त्या ठिकाणी जोडले गेलो आहोत. तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सचं आपण ताकद बघितली मॅडम, तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांची ताकदच त्या ठिकाणी वाढलेली नाही. कारण जे काही लोक आहेत ते रिटायर झाले, त्याच्यानंतर जागा भरलेल्या नाहीयेत, कुठल्याही खेळाचे कोचेस पूर्ण नाहीयेत त्या ठिकाणी. आणि 5-7 लोक जे आहेत ते त्यांचा लोड 5-7 लोकांचा पूर्ण जिल्ह्याचा लोड असतो आणि ते जवळपास 50 खेळ त्या ठिकाणी सांभाळत असतात. तर ते कशा प्रकारे सांभाळत असतील याचं आपण, कारण शालेय जीवनातला जो स्पोर्ट्स असतो तोच खेळाडूला मोठा करत असतो, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगू शकतो त्या ठिकाणी. आणि त्याच्याचकडे कुठल्या तरी प्रकारे दुर्लक्ष होतंय याची खूप त्या ठिकाणी खंत होते. कारण तिथंच थोडस गव्हर्नमेंट लक्ष देणं असेल किंवा पालकांनी असेल किंवा सामाजिक संस्थांनी लक्ष देणं असेल, त्याच्याकडे ते बेसकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मॅडम.
खरंय खरंय. आणि आम्ही मॅक्सनॅन ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड पण तेच करतो आज, की आमचं तेच मिशन आहे, विजन आहे, की मुलांमध्ये हे जे संस्कार आहेत ते जितक्या लहान वयात आपण मोल्डिंग एज मध्ये सुरुवात करू पालकांच्या मार्फत, अर्थात पालकांचा सपोर्ट त्याच्यासाठी लागेल, तर आपण नक्कीच या दृष्टीने काम करू शकतो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. आणि त्या दृष्टीने आपण पुढची जी वाटचाल आहे ती मुलांसाठी, कारण जे यंगर जनरेशन जो आपला युथ आहे किंवा आपलं जे फ्युचर आहे भारताचं, त्या भारताच्या फ्युचरला हेल्दी आणि वेल्दी कसं बनवायचं या दृष्टीने आपली वाटचाल असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तेच काम करताय, आम्ही तेच काम करतोय, आणि दॅट्स हाव आपण आज इथे कनेक्ट झालेलो आहोत. आणि आपलं ध्येय एकच आहे, मिशन एकच आहे, तर मग आपण नक्कीच याच्यावरती छान आपलं जनरेशन जे आहे पुढचं ते खूप छान पद्धतीने आपण घडवू शकतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि अर्थात तुमच्यासारखी मंडळी जर भारताला अजून अजून तुमच्यासारखी बरीचशी मंडळी अजून हवी आहेत, की ज्या अर्थी खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स बद्दलचं पॅशन असो, स्पोर्ट्स बद्दलचं परसिव्हिअरन्स असो, कन्सिस्टन्सी असो त्या क्षेत्रातली, त्याबद्दल मुलांपर्यंत पोहोचवणं हे आपल्याला एकत्रितपणे करणं आवश्यक आहे. सो सर, खूप मजा आली तुमच्या बरोबर गप्पा मारताना, आणि खरंच छान वाटलं की तुम्ही आज आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आज इथे ह्या सेशनला आलात, आणि तुम्ही आज आपलं हे जे अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज मॅक्सनॅनच्या FB स्पोर्ट्स गुरुकुल या FB ग्रुप वरती आपण ज्या गप्पा मारल्यात आमच्या सोबत, तर त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार तुमचे. आणि आपण असंच छान काम करत राहावा, आणि आपण एकत्रपणे पण छान असंच अजून काम करूया. सो त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू सगळ्या मंडळींचे आभार. हो, थँक्यू निखिलजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सगळ्या मंडळींचे आभार. सगळे आज जे उपस्थित आहेत, जितेंद्र कोतकरजी, निखिल मोरेजी, नितीन पाटीलजी, स्मिता चंद्रात्रे. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग अ वंडरफुल ऑडियन्स. आणि थँक्स अ लॉट फ्रॉम मॅक्सनॅन ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड.